गुलाबशेठ पारखे एक वजनदार लोकप्रिय नेता म्हणून उमेदवार आहे. आशाताई मला वाटतं तुमच्या मामी उमेदवार आहेत. तुम्ही असं अवघड तुम्हाला निवडणूक नात्यातून जातोय का आणि विजय कसा मिळेल? वाणीसाहेब, प्रथमतः तुम्ही मुलाखत घेण्यासाठी आलात, तुमचं मनापासून धन्यवाद. जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. निवडणूक, परीक्षा, आयुष्य या तिन्ही गोष्टी अशा आहेत की ज्यांना रोज आपल्याला नव्या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. काल एका वेगळ्या वळणावर निवडणूक होती, आज वेगळ्या वळणावर आहे, उद्या वेगळ्या वळणावर असणार आहे. आयुष्याचं तसंच आहे. नातेसंबंध तुम्ही म्हणाल तर नातेसंबंध हे ठीक आहे, हे जपण्यापुरतं ठीक आहे, परंतु ज्यावेळेस लोककल्याणाचा, समाजसेवेचा किंवा मग प्रशासन म्हणून आपल्याला प्रशासनाला लोककल्याणासाठी वापरण्याचा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस आपण हे सगळं बाजूला ठेवून किंबहुना थोडंसं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या समाजाचं हित कसं साधता येईल ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे यांच्या पाठबळाने, यांच्या माध्यमातून, त्यांच्या शब्दावर आपण ही निवडणूक लढवत आहोत. का लढवत आहोत? शरददादा सोनवणे एक विकास पुरुष आहेत. त्यांनी 2014 ते 2019 फार चांगलं काम केलं. विकासाची अनेक कामे आपल्या उंचीवर नेऊन ठेवली. मध्यंतरी एक 5 वर्षाचा थोडा बॅड पॅच आला, मतविभागणीमुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. परत 2024ला जनतेला त्यांची चूक कळाली, जनते परत त्यांना आमदारकीच्या खुर्चीवर बसवलं. आता ही संधी आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, माजी मुख्यमंत्री, यांच्या विश्वासू फळीतील म्हणायला लागेल एक पहिल्या फळीतील नेते म्हणून शरददादा सोनवणे यांचा समावेश आहे. ज्यामुळे अनेक विकास कामं, अनेक प्रकारचा निधी आपल्याला तालुक्यासाठी येऊ शकतो. आणि शरददादांच्या विश्वासातील एक जवळचं व्यक्तिमत्व कुलस्वामीच्या माध्यमातून असेल, काही नातेवाईक संबंधातून असेल, किंबहुना एक इमोशनल बॉन्डिंग आमच्या दोघांची, एक लहान भाऊ मोठा भाऊ, ह्या भावनेतून आम्ही एकमेकांना जोडले गेलेलो आहे. त्यामुळे शरददादांच्या माध्यमातून जर झेडपी सदस्य त्यांच्या विचाराचा, त्यांच्या मनाचा, त्यांच्या स्वप्नातील किंबहुना खालचा पंचायत समिती सदस्य त्याच एक विचारधारेचा असेल तर कामं करायला सोपी जाते. मी मागच्या माझ्या एका मुलाखतीने सांगितलं, गाडीचा ड्रायव्हर आणि किन्नर हे जर समविचारी नसते तर ती गाडी व्यवस्थित चालत नाही. ड्रायव्हर कोण आणि क्लीनर कोण? ड्रायव्हर अर्थात शरददादा सोनवणे, मी किन्नर. कारण त्यांना आता मला ड्रायव्हरकीचा अनुभव घ्यायचा तर पहिलं किन्नर व्हावं लागेल ना. नंतर तो क्लीनर ड्रायव्हर होतो. होणार ना. मग शरददादांना स्पर्धक तयार होतो काय घरात? स्पर्धक वगैरे नाही हो. स्पर्धा कोणाशी करायची असते? बाहेरच्यांशी, घरातल्या लोकांशी नसते. आणि शरददादा हे असं व्यक्तिमत्व आहे की ही त्यांच्या डोक्यात हे राजकारण नसतं, त्यांच्या डोक्यात फक्त समाजकारण आहे. तर ह्या गोष्टीमुळे एक मत जर असेल ह्या दोन्ही गोष्टींचं, मला वाटतं झेडपी म्हणजे एक मिनी आमदारकी म्हणावं लागेल. आणि बाजार समिती असेल किंवा कुलस्वामी असेल, तुम्ही शरददादांना माझ्या विरोध कधीही विचारा. मला ह्या पदावर जायची कधीच इच्छा नव्हती, परंतु शरददादा म्हणाले तुमच्यामध्ये तो थोडासा आहे गुण लोकांच्या मध्येसाठी धावून जाणं, तर तुम्ही ह्या गोष्टी करा. ह्या गोष्टीमध्ये केलं, आता तुम्ही वेल सेटल आहात, एस्टॅब्लिश आहात, तर ह्या गोष्टीचा तुम्ही तुमच्या वेळेचा एक सदुपयोग करा. एक चांगला कार्यकर्ता म्हणून तुम्ही समाजात काम करू शकता. म्हणून त्यांनी मला कुलस्वामीमध्ये गेली 10 वर्ष संधी दिली आहे. आमची वडसगावची स्थापना असलेली संस्था, मलाही अभिमान वाटला त्या संस्थेवर जाऊन काम करून. अनेक लहान मोठ्या कर्जदारांना त्यांच्या अनेक सुखदुःखात आम्ही उभे राहिलो. अनेक गोष्टींसाठी त्यांना सहकार्य झालं. त्याच्यानंतर बाजार समितीचा विषय आला. बाजार समितीमध्ये सुद्धा ऑप्शनल म्हणून माझा फॉर्म भरला गेला. ऑप्शनल म्हणजे कसं काय, बाबा कुठेतरी आपल्याला कुणीतरी नसावं, अचानक काही गरज पडली तर. आणि ती शरददादांचा अंदाज खरा ठरला. अचानक एका पदाधिकाऱ्याने युटर्न घेतल्यामुळे मला तिथे ती लढवावी लागली. आणि त्यावेळेस आशाताई आणि शरददादा ह्या दोघांच्या शब्दावर मी निवडणूक लढवलेली आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.